तर जय महाराष्ट्र पब्लिक. आपण आहोत आता अकोलामध्ये आणि चालवलं शेगाव मेडिकल कॅम्पला. उद्या आपल्यासोबत आहे. त्याच्या गावावरून आलेला होतो वाशिमला, तिथून बसलो. आता शेगाव साईड जातो. खूप गर्दी आहे. राष्ट्रपती येणार आहेत, तिथे इनॅग्रेशन आहे. तर जर का जमलं तर आम्ही दर्शन वगैरे घेऊ. तर बघूया नंतर. जयजी, भेटू नंतर शेगावमध्ये. समोर लावलं गाडी थांबलेली मित्रांनो इथे. नाही पण ते समोर लावायची सांगलीच नाही. आयुर्वेदिक स्टुडंट देखील आहेत. तर मित्रांनो, हे शेगाव येथील भक्तनिवास आहे. आपण बघू शकता आज राष्ट्रपती आल्यामुळे खूपच आयुष मंत्रालयाद्वारा हे संपूर्ण कार्यक्रम आयोजित आहे. आयुर्ग्लो फॉलो करतो ना. फॉलो करतो मी. करायचं काय? अटेंडेंस के लिए क्या क्या करना पड़ता है. मित्रांनो, आता शेगाव मंदिर दर्शनाला निघालेलो. बघू शकता आता तर मित्रांनो आता चाललेलो आपण दर्शनासाठी. बघू शकता सगळे आलेले इथं. आदिती मॅडम पर फोनवर बोलताना. आदिती मॅडम हे असते ना गजानन महाराज प्रकट दिन. गजानन महाराज दिवस असतो गुरुवार. गाईज आता जस्ट आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि बघू शकतो. ओ सॉरी, फोटोशेशन चालू आहे इथं. मला आज आयुर्ग्लोचा खूपच ग्लो यायला लागला. तेवढे येत नाही ते. हे इथे आपले चप्पल स्टँड आहे इथं. बघू शकता खूपच जास्त प्रमाणात आहे इथे. तर मित्रांनो, दर्शनासाठी जात आहे आपण आता. तर हे आता मेन एंट्रन्स कडे जात आहे मित्रांनो आपण. बघू शकता सेवा करताना. आणि इथून मेन एंट्रन्स आपण जातो दर्शनासाठी. इथून मेन चला माऊली पुढे हळूहळू चाला मनाने शंकर बाबा बोल. गजानन महाराज की जय. हाय माऊली. आता चाललेलो आम्ही दर्शनासाठी. सगळे आहेत रांगेत. आता थोड्या वेळानंतर लागायचंय. स्वराज आहे की न्यू एंट्री इन अवर ब्लॉग. स्वराज बिराजदार. तू म्हणू शकते. म्हणू शकते. सबस्क्राईब एव्हरीवन. आयुर्ग्लोला पण हा नक्की 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 प्रमोट केलं चॅनल बघा आता. तर मित्रांनो, थोडंच आधी आपलं दर्शन झालेलं. आता निघालेलो आम्ही बाहेर. आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई असल्यामुळे व्हिडिओ काढता नाही आले आपल्याला. पण तरी आता नंतरचे जे व्हिडिओ काढणार आहे. मित्रांनो, आपण आतमधल्या परिसरात आलेलो. पहिले जे आहे इथे हे जे टाकेले वरचं ते नव्हतं. तर काही दिवसापूर्वी जे हे केलेले बघू शकता. ते श्री सदस्य खूपच शांतता प्रिय त्यांचं वागणूक असते. खूपच मनमिळावू स्वभावाचे श्री सदस्य.
येथील परिसर आपण बघू शकता. हे मंदिरातील आतमधील परिसर आहे. खूपच छान असं फोटो वगैरे काढतात आता. बिराददार सर देखील आहेत आपल्यासोबत आज. हा मंदिराच्या म्हणजे बाजूला जो परिसर आहे तेथील व्ह्यू आहे. आता जाऊया आपण. ते सर कसं वाटलं दर्शन घेऊन? श्रींचं दर्शन घेऊन एकदम मन प्रसन्न झालेलं आहे. छान इथं मंदिरामध्ये खूप प्रसन्न वाटते. शेगाव येथील मंदिर खूपच प्रसिद्ध आणि शांतताप्रिय वातावरण आहे ते. मित्रांनो, हे इथे चौकशी कशी आहे. आपल्याला काही देखील तक्रार किंवा म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असेल तर आपण इथे चौकशी करू शकता. उचित गायडन्स आपल्याला इथे देण्यात येईल. इथून बाहेर जाण्याचा रस्ता आहे. आता कचोरी वगैरे खायला चाललो आम्ही. आदिती मॅडमकडून आम्हाला स्पॉन्सर आहे आज कचोरी. सुमेधा मॅडम काय घेणार तुम्ही? सुमेधा मॅडम काय घेणार आहात? शेगाव परिसरामधील बाहेरचा व्ह्यू आहे. खरेदीसाठी सगळे खरेदी करत आहेत. आपण पण जरा घ्यायचं आपल्याला. घेऊया, जाऊया पुढं. नाश्त्यासाठी थांबलेले सर. प्रसाद घ्या सर. तुम्ही शेगावला आले आणि तुम्ही कचोरी नाही खाल्ली असं होऊ नाही शकत. तर येथील फेमस कचोरी खाण्यासाठी आम्ही थांबलेलो. आता 9 कचोरी ऑर्डर केलेल्या आहेत. बाहेर व्ह्यू आहे इथं. शेगाव कचोरी मिठाई केंद्र. खूपच छान कचोरी मिळते इथे. दादा, शेगावची कचोरी फेमस ना? शेगावची कचोरी फेमस. जवळ जाते. आमची कचोरी सकाळून 6ला सुरू होते तर रात्री 10 वाजेपर्यंत आणि ती 2 ते 2,500 कचोरी रोजची विकल्या जाते. आणि मेन म्हणजे ते गरम चालू राहते आणि कस्टमर इकडे खाऊन गेले डबल परत इथं येते. हे कॅन्टीन आहे गुरु गजानन नाश्ता सेंटर, श्री गजानन चित्र मंदिर आहे त्या मेन गेट समोर शेगाव. आज 100 सबस्क्रायबर आपले पूर्ण झाले. तर त्याबद्दल सगळ्यांना सगळ्यात पहिले आपले DS बिराजदार आपले आधारस्तंभ. हे GRD ब्लॉग्सला 100 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल हे यांनाच पार्टी देण्यात येत आहे. तुम्हाला नंतर देण्यात येईल. जे देखील व्हिडिओ बघत आहेत त्यांनी नंतर मला म्हणू नका, कारण मी नंतर देणार तुम्हाला. अरे काय की नाही तर डबल इमोजी पडेल त्यावर काहीतरी. तर मित्रांनो, दर्शन वगैरे झालेलं आमचं. आता चाललेलो डबल विसावा गार्डनला. उदयची 2 हात दिल्यापेक्षा काहीतरी बोलू शकता आपण. शिंदे सर. शेगावची फेमस कचोरी खाल्ली आम्ही. पण आज प्रसाद आले फक्त 10 ते 5 चालू असते मित्रांनो. त्यानंतर बंद असते. संध्याकाळी प्रसाद आले चालू नसते. आनंद सागर वगैरे शेगावमध्ये बघण्यालायक फक्त आनंद सागर ते होतं तिथं, आता चालू नाही आहे. 2 टेम्पल चालू आहेत, शिव मंदिर आणि गणेश मंदिर. जे आधी तुम्ही बघितलं तसं काहीच नाही आहे. शिव मंदिर आनंद सागरमध्ये पहिल्यांदा चालू असेल, पण तसलं काही नाही. पण आता शेगावमध्ये म्हटलं तर आपल्या महाराजांचे 5 स्थळ आहेत. त्याचं कृष्णाजी पाटलांचा मळा, शिव मंदिर, वर्गस्थळ, पंकजलालचा वळा आणि मारुती मंदिर असे 5 ठिकाणे गावामधले 21 अध्यायमधले आहेत. हे 5 स्थळ. परत एकदा तुमचं स्वागत आहे ब्लॉग मध्ये. काका माझ्यापेक्षा खूप पेमेंट चांगले करताना गणेश इंगळे द ब्लॉगर. मला तुम्ही पेमेंट कशाला केलं पण? आणि
शेगावचे का ऑटोवाले का ऑटो द एक्सपिरियन्स्ड वन. लोक काही फोटो काढतात का? फोटो काढायला फोटो सेल्फी काढताना गणेश इंगळे. फोटो काढ काका सोबत